Good morning, dear students. Lecture number 7, Semiconductor Devices. In previous lecture, we studied how to draw a circuit diagram of Zener diode as a voltage regulator. Now, in this lecture, we have to discuss about how the Zener diode circuit regulate a constant output voltage. मुलींनो, व्होल्टेज रेग्युलेटर बाय यूजिंग झिनर डायोड ह्या सर्किटमध्ये आउटपुट व्होल्टेज हा कॉन्स्टंट राहणार आहे. सो आउटपुट व्होल्टेज आपण लोड रेजिस्टरच्या ॲक्रॉस मेजर करतो. हा आहे लोड रेजिस्टर. ह्या दोन टर्मिनलच्या ॲक्रॉसचं व्होल्टेज राहणार आहे. जरी इनपुट व्होल्टेज बदलला तरी आणि जरी लोड रेजिस्टन्समधून फ्लो होणारा करंट हा कमी किंवा जास्त झाला तरीसुद्धा आउटपुट कसा राहणार आहे या सर्किटचा? कॉन्स्टंट राहणार आहे. मग किती कॉन्स्टंट राहणार हे झिनर व्होल्टेजवर डिपेंड असणार आहे. सी हियर, झिनर व्होल्टेज अँड लोड रेजिस्टन्स बोथ आर द पॅरलल टू इच अदर. जेवढं लोड रेजिस्टरच्या ॲक्रॉस व्होल्टेज असणार आहे तेवढंच व्होल्टेज झिनर डायोडच्या ॲक्रॉस असणार आहे. सो आय रिपीट वन्स अगेन, झिनर व्होल्टेज जेवढं असेल तेवढाच आउटपुट व्होल्टेज हा असणार आहे. हे झिनर व्होल्टेज डोपिंग कॉन्सन्ट्रेशननी कमी किंवा जास्त करता येतं. वी ऑलरेडी नो दॅट झिनर डायोड इज हेविली डूप्ड. सो डोपिंग कॉन्सन्ट्रेशनवरून झिनर व्होल्टेज हे ॲडजस्ट करता येतं आणि तेवढाच व्होल्टेज या आउटपुट करंट राहणार आहे. नाव वी विल डिस्कस अबाउट how this circuit regulates output voltage constant. 3 पॉसिबिलिटीज आपण तिथे पाहणार आहोत आणि तरी आउटपुट व्होल्टेज हा कसा कॉन्स्टंट राहतो हे आता आपण इथे डिस्कस करूया. हाऊ द व्होल्टेज रेग्युलेटेड बाय यूजिंग दिस सर्किट्स. म्हणजेच या सर्किटचा आउटपुट व्होल्टेज हा कॉन्स्टंट कसा राहणार आहे त्यासाठी आपण 3 केसेस डिस्कस करणार आहोत. फर्स्ट केस, if the input voltage increases, then current through the Zener diode and series resistor increases. Also increases voltage across the series resistor, but voltage across the Zener diode remain constant. म्हणजेच काय, जर या सर्किटचा इनपुट व्होल्टेज इन्क्रीज केला तर करंट इन्क्रीज होणार आहे. कोणता करंट इन्क्रीज होईल? या रेजिस्टरमधून फ्लो होणारा करंट इन्क्रीज होईल आणि या झिनर डायोडमधून फ्लो होणारा करंट हा सुद्धा इन्क्रीज होणार आहे. बट हा रेजिस्टर करंट इन्क्रीज झाल्यामुळे ह्याच्या ॲक्रॉसचं व्होल्टेज ड्रॉप पण इन्क्रीज होणार आहे. बट व्होल्टेज ॲक्रॉस द झिनर डायोड इज रिमेन कॉन्स्टंट. झिनर डायोडच्या अक्रॉसचं व्होल्टेज हे बदलणार नाही, ते कसं राहील? कॉन्स्टंट. जरी करंट इन्क्रीज झाला तरी व्होल्टेज कसा राहणार आहे? कॉन्स्टंट. आय व्ही कॅरेक्टरिस्टिकमध्ये आपण पाहिलेलं आहे, झिनर डायोडमधून फ्लो होणारा करंट हा जर इन्क्रीज झाला तरीसुद्धा व्होल्टेज कसा राहतो? झिनर व्होल्टेज कॉन्स्टंट राहतो. सो हीच कॅरेक्टरिस्टिक इथे यूज केली जाते. हा जो सिरीज रेजिस्टर आहे तो सिरीज रेजिस्टर आउटपुट व्होल्टेज फ्लक्च्युएशन ॲब्झॉर्ब करणार आहे. व्होल्टेज अक्रॉस द झिनर डायोड रिमेन कॉन्स्टंट. व्होल्टेज इंक्रीजेस, करंट थ्रू डायोड अँड आरएस इंक्रीजेस. करंट इंक्रीज होणार आहे. आल्सो इंक्रीज इन voltage, but voltage across the Zener diode remain constant. This series resistor absorb the output voltage fluctuation. RS absorb output voltage
fluctuation and output voltage across the Zener diode remain constant. Output voltage across Zener remain constant even current through the Zener diode increases. आणि तरी सुद्धा व्होल्टेज या दोन टर्मिनलच्या अक्रॉस कसं राहतं, कॉन्स्टंट. आणि ऑलरेडी मी सांगितलंय जेवढं व्होल्टेज झिनर डायोडच्या अक्रॉस असतं तेच व्होल्टेज या लोड रेजिस्टरच्या अक्रॉस असणार आहे. सो दिस इज द फर्स्ट केस. सेकंड पॉईंट, व्हेन लोड रेजिस्टन्स डिक्रीजेस. हा जो लोड रेजिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू इन्क्रीज किंवा डिक्रीज केली तर करंटसुद्धा इन्क्रीज किंवा डिक्रीज होणार आहे. सो त्यातला एक केस आपण डिस्कस करूया. When the load resistance decreases, load current increases. I repeat once again. When load resistance decreases, load current increases. Means current flowing through the load resistance increases. This extra current cannot come from input because input is constant. See here. When load resistance decreases, इनपुट कॉन्स्टंट. इनपुट हा कॉन्स्टंट आहे, फक्त लोड रेजिस्टन्स डिक्रीज केले. करंट थ्रू लोड रेजिस्टन्स increases. This extra current cannot come from इनपुट. इनपुटकडून येणार नाही कारण इनपुट कॉन्स्टंट आहे, त्यामुळे ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज ड्रॉप पण कॉन्स्टंट राहणार आहे. मग हा एक्स्ट्रा करंट कुठून येणार आहे तर दिस एक्स्ट्रा करंट इज ड्यू टू डिक्रीज इन झिनर करंट. दिस एक्स्ट्रा करंट कॅनॉट कम फ्रॉम इनपुट बिकॉज voltage drop across areas is constant. So extra current comes from this extra current due to decrease in Zener करंट. लक्षात घ्या, लोड रेजिस्टरची व्हॅल्यू जर डिक्रीज झाली तर इथे करंट इन्क्रीज होणार आहे. मग हा जो करंट आहे तो करंट इनपुटकडून इकडे येणार नाही कारण इनपुट कॉन्स्टंट असल्यामुळे ह्याच्या या रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज पण कॉन्स्टंट असणार आहे. मग एक्स्ट्रा करंट कुठून येणार आहे तर झिनर डायोडच्या अक्रॉसचं करंट हे या लोड रेजिस्टन्सकडे येणार आहे. मीन्स अगेन आउटपुट व्होल्टेज रिमेन कॉन्स्टंट. सो एक्स्ट्रा करंट ड्यू टू डिक्रीज इन झिनर करंट and output voltage remain constant and output voltage remain constant. एक्स्ट्रा करंटच्या ऐवजी आपण ॲडिशनल करंट असं घेऊयात. ॲडिशनल करंट. So third point, when no load in the circuit, so means load is absent here, then the IL is equal to 0. All circuit current passes through the Zener diode. काय होईल त्यामुळे all circuit current passes through Zener diode. Therefore, maximum dissipation power across the Zener diode. Maximum
dissipation power or power rating. Maximum dissipation power across diode. त्याच्याचमुळे हा आर-एस असा सिलेक्ट केलेला जातो किंवा हा जो आर-एस आपण इथे सिरीजमध्ये जोडणार आहे डायोडला, त्या आर-एसची व्हॅल्यू अशी सिलेक्ट केली जाते की इट डज नॉट एक्झिट्स द मॅक्झिमम पॉवर रेटिंग. मीन्स आर-एस इज सो सिलेक्टेड दॅट R-S is so selected that maximum power rating of a Zener diode, maximum power rating of Zener diode does not exceeds when there is no load or load is very high. I repeat once again. ज्यावेळेस इथे आर-एल मीन्स लोड रेजिस्टन्स हा अबसेंट असणार आहे, सो आय-एलची व्हॅल्यू तर झिरोच असणार आहे. सो ऑल सर्किट करंट इज पासेस थ्रू द झिनर डायोड. देअरफोर सगळा सर्किट करंट या झिनर डायोडच्या अक्रॉस फ्लो होऊ लागल्यामुळे तिथे मॅक्झिमम पॉवर रेटिंग असणार आहे या झिनर डायोडच्या अक्रॉस. आर-एस असा सिलेक्ट केला जातो. देअरफोर द आर-एस इज सो सिलेक्टेड दॅट द मॅक्झिमम पॉवर रेटिंग ऑफ ए झिनर डायोड डज नॉट एक्झिट्स कोणत्या केसेसमध्ये? वेन देअर इज ए नो लोड और load is very high. So this is the reasons how the voltage regulated by using these circuits. So in next video we will discuss about the working of this as a voltage regulator.